श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद बाबांकी जय. श्री गुरुचरित्र अध्याय 9. श्री गणेशाय नमः. ऐकोने सिद्धाचे वचन, नामधारक करीन मन विनवित, असे कर जोडून भक्तिभावे करून या. श्रीपाद कुरव पुरे असता, पुढे वर्तले कैसे कथा, विस्तारुनी सांगाता कृपामूर्ती दातारा. सिद्ध मने नामधारका, पुढे झाले अति कौतुका, तया ग्रामी रजक एका. सेवक झाला श्री गुरुचा, नित्य श्रीपाद गंगेसी, येती विधीपूर्वक स्नान करती. लौकिक व्यवहार संपादी त्याती, त्रयमूर्ती आपण. ऐसे एके दिवशी श्रीपाद येती स्नानासी, गंगा वाही दाही दिशी, मध्ये असती आपण देखा. तया गंगा तटाकात रजक असे वस्त्रे धुत, नित्य येऊनी असे नमित श्रीपाद गुरुमूर्तीसी. नित्य त्रिकाळ येऊन या, दंड प्रणाम करून या, नमन करी अतिविनया, नमो वाक्काय कर्मे. श्रीपाद म्हणती रजकासी, कारे नित्य कष्ट तोसी, तुष्टलो मी तुझे भक्तीसी, सुखे राज्य करी म्हणती. ऐकता श्री गुरुचे वचन, गाठी पालवी बांधी शकून, विनवित असे कर जोडून, सत्य संकल्प श्री गुरुमूर्ती. रजक सांडी संसार चिंता, सेवक झाला एक चित्ता, दुरुनी करी दंडवता, मठा गेले आयनेची परी. ऐसे बहुत दिवसांवरी तो रजक सेवा करी, अंगण झाडी प्रोक्षिवारी, नित्य नेमयने विधी. असता एके दिवशी देखा, वसंत ऋतू वैशाखा, क्रीडा करीत नदी तटाका. आला राजा म्लेच्छ एक, स्त्रियांसहित नावेत आपण, अलंकृताभरण. क्रीडा करीत गंगेमधून, येता त्याने देखिला. सर्व दळ दोन्ही थडी, अमित असती हत्ती घोडी. मिरविता ते रत्न कोडी, अलंकृत सेवक जन. ऐसा गंगा प्रवाहात राजा आला खेळत, नाना वाद्ये असे गरजत, सवे येती थडीयसी. रजक होता नमस्कारित, शब्दे आला रुचित, असे गंगेत अवलोकित, समारंभाचा राजाचा विस्मय करी अति. मानसी जन्मोनिया संसारासी, न देखिले सौख्यासी, पशु समान देह आपुला. धन्य राजायाचे जिने, ऐसे सौख्य भोगणे, स्त्रिया वस्त्रे अनेक भूषणे, कैसा भक्त ईश्वराचा. कैसे याचे आर्जव फळले, कवन देव आराधिले, कैसे श्री गुरु असती भेटले, मग पावला ऐशी दशा. ऐसे मनी चिंतित करीत असे दंडवत, श्रीपादराय कृपावंत, ओळखिली त्याची मनवासना. रजक म्हणे स्वामी यांसी, देखिले दृष्टीने रायासी, संतोष झाला मानसी, केवळ दास श्री गुरुचा. तपे आराधोनी देवासी, पावला ऐशा अवस्थेसी, म्हणून चिंतितो मानसी, कृपामूर्ती दातारा. ऐसे अविद्या संबंधेसी, पावला ऐशा अवस्थेती. नाना वासना इंद्रियांसी, चाड नाही या भोगासी. चरणी तुझे मज सौख्य, श्रीपाद म्हणे रजकासी. जन्मादारभ्य कष्टलासी, वांछा असे भोगावयासी. राज्यभोग तमवृत्ती, निववावी निंद्रे सकळ, ना तरी मोक्ष नवे निर्मळ, बाधा करती पुढे केवळ. जन्मांतरे परियेसा, तुष्ट व्हावया इंद्रियांसी, तू आ जन्मावे म्लेच्छावंशी, आवडी झाली तुझे मानसी. राज्यभोगी जाय त्वरित, ऐकोनी स्वामीचे वचन, विनवी रजक कर जोडून, कृपासागर तू गुरुराज. पूर्ण उपेक्षू नको म्हणतसे, अंतरतील तुझे चरण, द्यावे माते पुनर्दर्शन, तुझा अनुग्रह असे कारण. ज्ञान द्यावे दातारा, श्री गुरु म्हणती तयासी, वैदुरा नगरी जन्म घेसी, भेटी देऊ अनंत काळासी. कारण असे आम्हा येणे, भेटी होताची आम्हासी, ज्ञान होईल तुझे मानसी, न करी चिंता भरवंसी. आम्हा येणे घडेला अनेक, कार्याकारणेसी, अवतार होऊ परेसी, वेश धरुनी संन्यासी, नाम नृसी सरस्वती. ऐसे तया संबोधोनी, निरोप देती जाई म्हणून, रजक लागला तये चरणी, नमन करीत असे तयावेळी. देखोनी श्री गुरु कृपामूर्ती, रजकासी जवळी पाचारिती. इह भोगीसी किंवा पुढती, राज्यभोग मज सांग. रजक विनवित श्रीपादासी, झालो आपण अपरवयासी. भोग भोगीन बाळाभ्यासी, यवन गोड राजभोग. ऐकोने रजकाचे वचन, निरोप देती श्रीपाद आपण. त्वरित जाय रे म्हणून, जन्मांतरी भोगी म्हणती. निरोप देताची तयेवेळी, त्याजिला प्राण तत्काळी. जन्म झाला म्लेच्छ कुळी, वैदुरा नगरी प्रख्यात. ऐसे रजकाची कथा पुढे सांगेल विस्तारता. सिद्ध मने नामधारका, ताता चरित्र झाले,
पुढे आणि कैतुके झाले अवसरे श्रीपाद कुरवपुरी असता महिमा अपरंपारे प्रख्यात झाली पर्यसा महिमा सांगता श्री गुरु ते शक्ती आमुचे कैसे वाचे नवल नवे अमृतदृष्टीचे स्थान महिमा ऐसा असे स्थान महिमेचा विस्तार सांगे नायक मने एकाग्र प्रख्यात असे कुरवपूर मन कामना पूर्ती तेथे ऐसे किती दिवसांवरे श्रीपाद होते कुरवपुरी कारण असे पुढे अवतारी म्हणून अदृश्य होते तेथेची आश्विनवद्य द्वादशी नक्षत्र मुगराज परेसी श्रीपाद बसले निजानंदेशे अदृश्य झाले गंगेत लौकिकी दिसती अदृश्य आपण कुरवपुरी असती जाण श्रीपाद राव निर्धारी जाण त्रयमूर्तीचा अवतार जे जन असती भक्त केवळ त्यासी दिसती निर्मळ कुरवपूर क्षेत्रपूर्व असे प्रख्यात भूमंडळी इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरू श्री नरसिंह सरस्वती पशुपाख्याने सिद्ध नामक धारक संवादे रजकवर प्रदान तथा श्रीपाद निजानंद गमनम नाम नवमोध्याय श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त ओवी संख्या 44